नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. आज आपण आलो आहोत महादेवाची वाडी ते वाघेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच परळचा मोरया. तर दादा नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या कट्ट्यावर. धन्यवाद. दादा, ह्या मंडळाची एकंदरीत सुरुवात कोणत्या साली झाली आणि तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास त्यामध्ये थोडक्यामध्ये काय सांगाल? आमचं मंडळ हे महादेवाची वाडी ते वाघेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नावाने प्रख्यात आहे. या मंडळाची स्थापना 1946 ला सुरुवात झाली आणि हे महादेवाची वाडी ते वाघेश्वरी हा पूर्ण परिसर जो आहे तो सुरुवातीला 3000 घरांचा परिसर होता आणि ह्या परिसरामध्ये सर्व कष्टकरी आणि त्यावेळचे जे 1946 पासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व चा हा स्थापनेचा आहे आणि त्यानंतर जो गिरणगाव आपला होता, जो मुंबई परळ लालबागला जी ओळख मिळाली त्या गिरणगावाचा हा गणपती होता आणि त्यावेळेला जे संस्कृतीपूर्वक जी ह्या गणेशोत्सवासाठी जे कार्यकर्ते घडत गेले ते आज तगायत ही तिसरी पिढी आहे ह्या मंडळाने घडवलेले कार्यकर्त्यांची. आणि ह्या पूर्ण विभागात अजूनपर्यंत हा एकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रख्यात आहे आणि हे ह्या मंडळाचं 80वे वर्ष आहे. वा वा वा. आणि दादा, आपलं मंडळ खरं तर चलचित्रासाठी खूप प्रख्यात आहे. तर या चलचित्राची संकल्पना करा एकंदरीत कुठून सुरुवात झाली होती आणि ह्या वर्षी आपल्याला काय पाहायला मिळतं? खरं तर हे मंडळाचं 80वे वर्ष आहे, पण मंडळाची जी चलचित्र देखावा ही जी संकल्पना सुरू झाली ती मंडळाच्या 56व्या वर्षी सुरू झाली आणि 56व्या वर्षी आम्ही जे पहिलं चलचित्र देखावा जो सादर केलेला होता अब्दुल कलाम यांना समर्पित अग्निपंख म्हणून असा तो देखावा चलचित्र सादर केलेला आणि त्याचे सूत्रधार आणि संकल्पना आमचे स्वर्गीय अरविंद बारकू पडाळ हे होते. आणि त्या पहिल्याच वर्षी आम्ही जी संकल्पना सादर केलेली होती त्यावेळेला आम्हाला मयूर पंख म्हणून असं एक मोराचं पीस आम्हाला मिळालेलं आणि आम्हाला पहिल्याच प्रयत्नात आम्हाला स्नोकेम या पूर्ण मुंबई मधल्या स्पर्धेमध्ये आम्हाला उत्तेजनार्थ प्राइज मिळालेलं होतं. वा 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 वा. माझ्या मध्ये आतापर्यंत आपण भरपूर अशी चलचित्रामध्ये बक्षिसं पटकावली आहेत. बरोबर. त्याबद्दल काय सांगाल? वास्तविक कसं आहे ना की ज्या वेळेला आम्हाला पहिल्या वर्षीच ज्या सजावटीचं पारितोषिक मिळालं त्यानंतर आमचा प्रयत्न म्हणजे ती एक प्रकारची आम्हाला भूक लागली त्या बक्षिसांची आणि ती बक्षिसांची भूक अशी जी वाढत गेली ते पहिल्या वर्षापासून आज ताग आहेत आणि मग प्रत्येक मंडळाला एक चढाओढीची एक हे असते परंपरा असते की आपल्याला हे बक्षीस मिळालं पाहिजे. तर त्यावेळेला आम्हाला एक लोकसत्ता हे मुंबईमध्ये गणेशोत्सवामध्ये प्रख्यात ही स्पर्धा असते आणि तशीच एक आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमधून एक स्पर्धा भरवलेली असते. तर त्यामध्ये आम्हाला आमचं मोराचं पंख म्हणजे आमच्या मंडळाचं नाव तिथे कोरलेलं पाहिजे ही आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता आणि तो आम्हाला 60व्या वर्षी आम्ही एक मुंबई म्हणून इथे घडवलेली होती. 7 बेटाची राणी सांगते मुंबईची कहाणी हे आमच्या मंडळाच्या 60व्या वर्षी आम्ही तो देखावा सादर केलेला होता आणि तो देखावा याच कार्यकर्त्यांनी आम्ही आज म्हणजे पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही कोणतेही आर्टिस्ट आणि कल्चरल आर्टिस्ट किंवा असे प्रख्यात कलाकार आणत नाही. हे सर्व स्थानिक कलाकार म्हणतात आणि ह्याच्यातून मोठे कलाकार घडलेले आहेत. वा वा. म्हणजे जी आपली मंडळातली जी मुलं आहेत, जी आपली सोसायटी मधली इतकी लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, त्यांनी मिळून तर खरं तर हा पूर्ण देखावा सादर केलेला आहे. क्या बात आहे. दादा, आपला पुढचा एक रॅपिड फायरचा सेक्शन आहे. तर आपल्या मंडळाचे जे आता त्यांचं कौतुक आपण केलेलं आहे, जे या कलेमागचे खरं तर हात आहेत, त्यांना मी या ठिकाणी बोलवू इच्छितो. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपला रॅपिड फायर आहे, तर जरा जोरदार छानपैकी उत्तर द्या. रात्रीची जागरण की सकाळची पूजा? सकाळची पूजा. लाडू की मोदक? मोदक. तुम्हाला की बाप्पाला? बाप्पाला. बाप्पाच्या विसर्जनाला बाईक की ट्रॉलीवर? ट्रॉलीवर. वा. मंडळामध्ये असा कोण आहे जो आता एखाद्या काम करताना हळूच कल्टी घेणारा? एकाचं नाव घ्यायचं झालं तर मंडळामध्ये असा कोण आहे जो खूप एक्साइटमेंट असतो सगळ्या कामांसाठी? धीरज निगडे. वा. सुरामध्ये आरती गाणारा कोण आहे? विजय गिरे. आणि सूर चुकवणारा कोण आहे? कोणच नाही. अरे वा. भजन की डीजे? भजन. वा.
त्यानंतर एक शेवटचा प्रश्न दादा, आपला बाप्पासाठी परळचा मोरया याचं 3 शब्दामध्ये वर्णन. संस्कृती जतन आणि सर्व कार्यकर्त्यांचं समर्पण. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तर नक्की मित्रांनो, तुम्ही सुद्धा या महादेवाच्या वाडीमध्ये आणि ह्या चलचित्राचा अनुभव घ्या आणि खूप काही तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळेल. खूप छान असे मुद्दे मांडलेले आहेत या ठिकाणी, तर ते नक्की बघायला तुम्ही या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती परळच्या मोरयाचा.